न जायते म्रियते वा विपश्चिन्नाय कुतश्चिन्नम बभूव किश्चित अजो नित्य शाश्वत यम पुराणो न हन्य माने हन्य शरीरे. या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेत असणाऱ्या श्लोकाप्रमाणेच आहे. आपण या श्लोकामध्ये एक विपस्सित हा शब्द विशिष्ट आहे. याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो. आत्मा हा पूर्णपणे ज्ञानमय आणि नित्यपूर्ण चेतनेने युक्त असतो. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याच्या उपस्थितीत केवळ चेतनेच्या उपस्थितीनुसार जाणू शकतो. कधीकधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो आणि आपली खात्री असते की ही दिवसाची वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. याप्रमाणे सर्व शरीरामध्ये, मग तो मानव असो किंवा पशु असो, सर्वांमध्ये चेतनाही असतेच. आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरीही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे, कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्मा चेतनेच्या विस्मरणशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो तेव्हा तो श्रीकृष्ण दिव्य उपदेशाद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते तर ते भगवद्गीतेतील श्रीकृष्णाची शिकवणूक निरुपयोगी झाली असती. आत्म्याचे दोन प्रकार आहेत असे समजून एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप